करा 25,000 पोरांना काम देईल, लाख पोरांना काम मिळेल, ती जमीन फुकट घेऊन टाका. रुपयाला कोणाच्या मिंदा नाही. हजारो कोटी रुपयाचे टर्नओव्हर झाले, रुपया कोणाचा राहिला का शेतकऱ्याचा? मी गप्प बसतो, बिले मिळत नाही म्हणून सांगतात, मी कधी बोलायला जात नाही, कारण नुसते घाणच बाहेर निघते तोंडात, चांगलं कधी निघतच नाही. कशाला सारखं बोलायचं? ही सरकारी नळे, ही बहीण, ह्या बहिणीच्या माझ्यामुळे चुकून कुठं तिच्याविषयीचं चरित्र हनन होऊ नये म्हणून मी शांत बसलो, नको बोलायला 3-4 दिवस. पण जे तिथं गटार चालू झालं ते बंदच होईना. म्हटलं आपल्याला आता उत्तर द्यावं लागेल, नाही तर लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी संशय, भले महाराष्ट्र सरकारच्या नाही, असे संशय निर्माण करायचं काम ह्या मंडळींनी केलं, फलटणला बदनाम करायचं काम केलं. मी आपल्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी आज जाहीर करतो, मी हे सगळं बोलतोय खरं मानू नका, पुरावे गृहीत धरू नका. जे काय तुमचं नार्को टेस्ट असतं आणि लाय डिटेक्टर असतं, ह्याला एकही माझ्यावरचा आरोप जर सिद्ध करता आला, मी पुढे जायला तयार आहे. पण ह्या मंडळींनी कुमांड केलेले, ताईला पण बोलवा, त्या मेहबूबला पण बोलवा आणि ह्यांना पण बोलवा, 4ही टेबल लाईनीने लावा. रणजित निंबाळकरची नार्को, लाय डिटेक्टर सगळी टेस्ट करा. जर त्याच्यामध्ये एक जरी चुकीचं लागलं तर रणजित निंबाळकर जेलला जायला भेटणार नाही, स्वतः जाऊन आनंदाने तुरुंगात बसेल. पण माझं यांना आव्हान आहे, तुम्ही नाव न घेता आरोप करताय, मी नाव घेऊन आरोप करतोय. जे इतर लोकांनी आरोप अपुऱ्या माहितीत, ताईने असेल किंवा अन्य असेल, अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप केले, त्यांना माहिती कुणी पुरवली हे पण त्यांनी येऊन सांगावं. आणि नार्को टेस्टची तारीख सगळ्या सोशल मीडियाच्या मोठ्या नेटवर्क कंपनीने घ्यावी, त्याचे पैसे मी भरतो. म्हणाल ते डॉक्टर तिथं आणा, म्हणाल ते दवाखान्यात मला न्या, म्हणाल तिथं लाईट डिटेक्टर घ्या. रणजित निंबाळकर टेस्ट पासून, आरोपांपासून मागे सरणार नाही. माझं जाहीर आव्हान आहे, तारीख सोशल मीडिया नेटवर्क मोठ्या कंपनीने, मोठ्या न्यूज चॅनल वाल्यांनी करायची. आणि ह्यात आरोप झाले, या संपदापासून ननावऱ्या कुटुंबापर्यंत सगळ्यांच्या माझा काही संबंध होता का लाईट डिटेक्टर करायचं? आव्हान आहे कुटुंबांनी जे आरोप केले त्याच्याबद्दल लाईट डिटेक्टर करायचं. आणि ह्या सगळ्यांना माझ्याबरोबर लाईट डिटेक्टर करायचं, नुसतं आरोप करून बेळात जायचं नाही, समोर येऊन लाईट डिटेक्टर मध्ये खरे आरोप पुरावे देऊन खरे म्हणून सांगायचं काम आता करायचं. पैसे रणजित निंबाळकर भरायला तयार आहे. माझ्या मुख्यमंत्र्यांनी मला क्लीन चिट दिली, ही क्लीन चिट ही माझ्या चरित्र बघून दिलेली आहे. आणि त्यांच्या क्लीन चिटला सुद्धा अडचण नको. होऊन जाऊन द्या नार्को टेस्ट, होऊन जाऊन द्या लाईट डिटेक्टर टेस्ट. रणजित निंबाळकर तयार आहे, तुम्ही कुणाला घाबरणार नाही. माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित, माझी बहीण या ठिकाणी, माझी आई या ठिकाणी, माझी पत्नी या ठिकाणी, माझी मुलगी या ठिकाणी, माझे भाऊ या ठिकाणी. कशाला घाबरायचं? घाबरू का मी? मग जायचं ना लाईट डिटेक्टर आणि याला नार्को टेस्टला पुढं बोलवा ह्यांना. माझं जाहीर आमंत्रण आहे, कधी येत आहे? आता जर ह्या माणसांनी लाईट डिटेक्टर चाचणीला पुढे नाही आले तर ह्यांचं करायचं काय? काय करायचं? मी असं काय म्हणणार नाही. तुम्ही जे काय करायचं ते तुम्ही ठरवा. पण आज या ठिकाणी लाईट डिटेक्टरची, ओपन लाईट डिटेक्टर सगळं सीसीटीव्ही मध्ये, मुंबईमध्ये भर चौकात असं स्टेज लावून नाईट लाईट डिटेक्टर घ्यायची. आज हिंमत होती म्हणून समोर सगळ्या मीडियाच्या समोर आलो. ह्या बांधवांनाही सांगणार, यार काय विचारायचं ते विचारा, तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. मी कुठल्याही उत्तराला घाबरत नाही, कुठल्याही प्रश्नाला घाबरत नाही. आणि ह्या मंडळींना रोज विचारा, आता कधी लाईट डिटेक्टरला येत आहे, नाही तर जाहीर माफी मागा. एक तर लाईट डिटेक्टर चाचणीला पुढे या. ननावरे कुटुंबाच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे का? त्या बोरींच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे का? आत्ताच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे. लाईट डिटेक्टर चाचणी आणि नार्को टेस्ट मध्ये समोर येऊन सांगायचं, पहिली चाचणी मी करणार आहे, पहिली तुम्ही या, फक्त पहिली चाचणी मी करणार आहे, पण सुया तुम्हाला पण टोचणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता अनुपशांनी सांगितल्याप्रमाणे दरवाजाचे दोर कापलेले, अब पीछे हटेंगे तो मरेंगे. आता राजकारणामध्ये ज्या षडयंत्रापर्यंत गेला, त्या षडयंत्रामध्ये तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. मी आज दिलेलं आव्हान, तुमच्या दम असेल तर स्वीकारा, आणि नाहीतर नाईक निंबाळकर नाही
हे खरं एकदाच सांगून टाक. माझ्या ताई महबूबाई